नमस्कार, माझे नाव स्मिता. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त गोष्ट सांगणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती. फार फार वर्षांपूर्वी एक गुरु त्यांच्या आश्रमात त्यांच्या शिष्यासोबत राहत होते. पण ते गुरु आता म्हातारे झाले होते. त्यांना त्यांची जागा घेण्यासाठी चांगला शिष्य पाहिजे होता. त्यांनी 2 शिष्य निवडले व त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. त्यांना बोलावून घेतले व म्हणाले, मी तीर्थयात्रेला निघालेलो आहे. माझे 2 मूठ गहू आहेत, ते तुम्ही जपून ठेवा. मी यात्रेवरून आल्यानंतर मला परत द्या. जो हे कार्य पूर्ण करेल त्याला मी आश्रमाचा गुरु बनवेल. त्यांनी एक मूठ गहू 2 शिष्यांना दिले व म्हणाले, मी यात्रेला निघून गेले. पहिला जो शिष्य असतो तो ते गहू रुमालामध्ये बांधून ठेवतो. दुसरा जो शिष्य असतो तो ते गहू आश्रमाच्या मागे पेरतो व आश्रमाच्या मागे पेरतो. काही दिवसांनी गुरु परत आले. पहिला जो शिष्य असतो त्याला ते गहू मागतो, पण ते गहू ते रुमालातले गहू देतो, पण ते आता कीड लागून खराब झालेले होते. दुसऱ्या शिष्याला गहू मागतात, पण तो म्हणाला, मी ते देऊ शकत नाही, कारण ते आश्रमाच्या मागे हिरवेगार झालेले आहे. गुरु आश्रमाच्या मागे जाऊन बघतात, गहूचे हिरवेगार शेत झालेले होते. ते पाहून गुरूंना आनंद झाला. ते त्याला म्हणाले की जो शिष्य गुरुच्या ज्ञानाला पचवितो वाढवितो तोच खरा शिष्य गुरु होऊ शकतो. धन्यवाद.